मज मारिती यही न घडेगा युक्ती केवी पार्वती म्यायावे। प्रभु रामचंद्र भगवान की जय। सरस्वती शास्त्रामध्ये असणारे हनुमंतराय सांगतात, हे माते तू माझ्या पाठीवर बस, मी असणारा पूर्ण कुंभकर्ण इंद्रजित राजा रावण हे सर्व जरी आले तर त्यांच्याबरोबर युद्ध करील, भीती बाळगू नको। पण संशयास्पद सीता माता बोलत, हे हनुमंता मी तुझ्या पाठीवर बसले असते, पण कदाचित तुझ्या उद्यानाच्या वेगाने जर मी पाण्यात पडले मासे मग मला खातील आणि तू केलेला कष्ट व्यर्थ जाईल। अशा पद्धतीत असणारा हनुमंताचा आणि माता सीतेचा संवाद आहे। मज मारिलिया पाठी जरी तू मारिलिया राक्षस कोटी सुख नव्हे श्रीरामाच्या पोटी बुद्धी खोटी हनुमंता। ए हनुमंता, अरे तू कोट्यावधी राक्षस मारण्यास किती प्रयत्न केला, जर का माझा अंतकाळ झाला मी मरण पावले तर तुझा कसल्या प्रकारे उपयोग होणार नाही। अशा पद्धतीमध्ये सीता माता हनुमंताला बोलत आहे। सीते कसावत गोष्टी मजन लागे ताटी माझे पुच्छे कोपलिया पाटी मारिल कोटी राक्षसा। आणि अशा पद्धतीत माता सीता बोलल्यानंतर हनुमंतराय सांगतात, हे माते तू कसल्या प्रकारे मनात संशय बाळगू नको, कारण माझ्या शब्दामुळं कसल्या शब्दाला आज्ञा दिला कोट्यावधी राक्षस मी डोळ्याची पापणी लावायच्या आत मारे एवढं सामर्थ्य माझ्या रामनामामध्ये आणि राम भजनामध्ये असल्यामुळं मी सर्व काही कार्य करीत, असा राम भक्त हनुमंतराय आणि सीता मातेला उत्तर देत आहे। तुझ मी राखीन राहे स्वस्त माझे पुच्छे प्रतापवंत करील राक्षसांचा घात अरविंदात जरी आले। हे माते तू कसल्या प्रकारचा संशय बाळगू नकोस, मी निवांत या ठिकाणी बसलो, माझं शेपूट असणार हजार हजार लक्ष कोटी अर्बुद निर्बुद एवढी संख्या आहे ना, जेवढी संख्या ह्याच्या असंख्य जे राक्षस आले तरी माझा शेपूट त्यांची समाप्ती केल्याशिवाय राहणार नाही, असं हनुमंतराय आणि मातेला उत्तर देतात। सीते म्हणे तू अल्प मारुती उच्चतव तुझे किती केवी राक्षस लाविल ख्याती सत्यत्व चित्ती मानेना। हे माते तू कसल्या प्रकारचा संशय बाळगू नकोस, कारण हा तुला हनुमंता लहान जरी दिसत असेल तरी असणारा हनुमंतराय कसा असणारा हनुमंतरायचा पुरुषार्थ कशा पद्धती होतो हे रामनामाची ताकद तुला दाखवतो, आणि त्या रामनामाच्या ताकदीमुळं या शब्दाच्यामुळं मी पुरुषार्थाने सर्व राक्षस मारे, अशा प्रकारे हनुमंतराय आणि सीता मातेला बोलत आहे। सीते मन शिवान्यर किती काय पुच्छाची शक्ती पाहे माझी स्वरूप स्थिती म्हणून मारुती वाढला। आणि हे माते तुम्हाला मला संशय बाळगू नको, तुला मला संशय येतो ना तर पाहे पा केवढा पसरला जसं आकाशासारखं भीमरूप धारण असणार हनुमंताने केलं, आणि स्वतःच भीमरूप हनुमंता असणारे आणि त्या ठिकाणी आणि सीता मातेला दाखवू लागले। विद्यांद्री मी रुमांदर याहुनी वाढला वानर जैसा प्याळ काळी रुद्र तैसा दुर्धर झाला। आणि ज्याप्रमाणे हिमालय पर्वतासारखा उंच अशा भयानक भीमरूप धारण मारुतीने केलं, आणि ज्याप्रमाणे आकार असताना मोठा पसरतो तशा प्रकारचं भीमरूप हनुमंताने धारण केलं। प्रभु रामचंद्र
प्रभु रामचंद्र भगवान की जय। सीतेने नसी माझे सत्व पाहे स्वरूप प्रभाव देव दानवानी मानवन राक्षस सर्व गांजिन मी प्रभु रामचंद्र भगवान की जय। हनुमान महाराज की जय। संत भगवान बाबा की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। या ठिकाणी ज्ञानवंत गुणवंत धनवंत नीतिवंत येथे आले ती सर्व साधू संत सर्वांना प्रणाम। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सुरसानी गोड अशी रामकथा ना तुम्हाला सांगता येत। कथेचा भावार्थ असा आहे, हनुमंत म्हणतायत माझे न जाणसी सत्व, माझं सत्व तुला माहित नाही। हनुमंताचं सत्व कसं आहे महाराज, धर्म वाढवणे आणि अधर्माला संपवणे याला सत्व म्हणतात महाराज। धर्म वाढवणे आणि अधर्माला संपवणे याला सत्व आहे। हे माझं सत्व आहे, हे माझं ब्रिद्ध आहे। माझी शक्ती किती आहे, माझी ताकद किती आहे हे माते तुला माहित नाही। पहिल्यांदा तुझी आणि माझी भेट झाली म्हणून माझी शक्ती तुला माहित नाही। जशी माझी भेट झाली का त्याला माझी शक्ती किती ते माहित आहे। म्हणून करता माझी शक्ती किती आहे, कळी काळ जरी समोर आला त्याला संपवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे। म्हणून करता हनुमंत म्हणतायत माते माझ्या पाठीवर बस आणि एका क्षणामध्ये परशुरामचंद्राची भेट तुला करून देतो। अशा प्रकारे रामकथानाथ महाराज सांगतायत। माझे पुच्छ पाहे प्रतापवंत राक्षस मारून या समस्त शबास। सगळे लंका तुझ समवेत निमिषार्धात नेईना निमिषार्धात नेईन। माझ्या शेपटाचा पुरुषार्थ आहे। काय पुरुषार्थ माझ्या शेपटाचा, एका क्षणामध्ये ही लंका सगळी उचलून पाण्यामध्ये बुडील एवढं सामर्थ्य माझ्या शेपटामध्ये। नवे नवे ही लंका शेपटामध्ये बांधूनच तुझ्या सहित परशुरामचंद्रापाशी निहील असं सामर्थ्य माझ्या शेपटामध्ये आहे। माझं सामर्थ्य, माझ्या शेपटाची शक्ती तो ओळखलेली नाहीस। अशा प्रकारे आपल्या शक्तीचं वर्णन सीता मातेला हनुमंत सांगताय। विकल्प सोडून या पोटी सीते बैसे माझे प्रष्टी करील श्रीरामासी भेटी सुख संतुष्टी स्वानंदे सुख संतुष्टी स्वानंदे। हे माते विकल्प कुठल्याच प्रकारचा मनामध्ये धरू नको। विकल्प सोडून माझ्या पाठीवर बस। होय, माणूस कुठं जायचं झाल्यानंतर विकल्प आणि संकल्प करतो। होय, मी तिथपर्यंत पोहोचल का, तिथपर्यंत जाईल का, गाडीत बसल्यानंतर मधात ऍक्सिडेंट होईल का, तिथंच मरल का, असा विकल्प माणसाच्या मनामध्ये येतो आणि तेच सीतेच्या मनामध्ये विकल्प आहे। हनुमंताच्या पाठीवर मी बसल्यानंतर मी रामापर्यंत पोहोचल का, पाठीमाग म्हणली पाठीमागच्या ओळीमध्ये तू उड्डाण केल्यानंतर विसळून समुद्रामध्ये पडन आणि मगरीनं मला गिळल्यानंतर एवढा मोठा तो पुरुषार्थ केलाय। 400 कोसाचा समुद्र उल्लंघन करून अलीकडे आलास, माझी शुद्धी लावलेलीस आणि तू मला घेऊन जात असताना विसळून जर मी आतमध्ये पडले तर मी मगरीनं खाऊन संपल्या जाईल। म्हणून करता हा विकल्प सीतेच्या मनामध्ये आहे। याच्या पाठीवर जर बसले तर रामापर्यंत मी पोहोचेल का, असा विकल्प सीतेच्या मनामध्ये आलेला आहे। हनुमंत म्हणतात तो विकल्प सोडून दे, निवांत माझ्या पाठीवर बस, मी निश्चित रामापर्यंत तुला पोहोचील असा हनुमंत त्या ठिकाणी सीतेला आश्वासन देत आहे। तू जन्यावया श्रीरामा प्रती पाहे माझी दुर्धर शक्ती वा। विकल्प सोडून या चित्ती
हैस मारुती पृष्ठभागी वैस मारुती पृष्ठभागी तुला रामापर्यंत पहुंच करण्यासाठी माझी शक्ती माझ्यामध्ये किती शक्ती आहे तू नुसतं बघ पाठीवर बसून तर बघ जो मनामध्ये तुझ्या विकल्प आलेला आहे का विकल्प सोडून दे कुठल्याच प्रकारचा विकल्प धरू नको विकल्प येतो महाराज परपुरुषाच्या पाठीवर कसं बसायचं होय परपुरुषाच्या गाडीवर कसं बसायचं होय परपुरुष एखादा चाललेला आहे आणि महिलेला बघून त्याने जर गाडी उभा केली बसा चार्जरला जायचंय तुम्हाला बसा आमच्या गाडीवर तर परपुरुषाच्या गाडीवर बसून येण्यासाठी विकल्प येतो महाराज बघणाराची दृष्टी व्यवस्थित नसते महाराज बघणाराची जी काय दृष्टी आहे का ती व्यवस्थित नसते म्हणून करता त्या ठिकाणी सीता मातेच्या मनामध्ये विकल्प येऊ लागलेला आहे हनुमंत एक परपुरुष आहेत आणि त्याच्या पाठीवर बसणं एक पतिव्रत्याला योग्य नाही म्हणून तो विकल्प सोडून दे आणि माझ्या पाठीवर निवांतपणे बस मी निश्चित रामाची भेट घडवून दिल्याशिवाय राहणार नाही असे हनुमंत म्हणताय दुर्धर देखो मारुती देव दानव चढी कापती निधडी निशंक सीता सती अनुवादते स्वधर्मा देव दानव मानव राक्षस हनुमंताला बघून सगळे भेट आहेत महाराज सगळे हनुमंताला भेट आहेत हनुमंताची शक्ती अजिंक्य आहे पण त्या ठिकाणी सीता माता म्हणते जी काय जगाची चालीरीती आहे त्या जगाच्या चालीरीतीला समजून या ठिकाणी सीता माता म्हणत आहे मी तुझ्या पृष्ठीवर बसत नाही जगाच्या चालीरीती कशा आहेत जगाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो महाराज तू जरी मला म्हणत असलास माझ्या पाठीवर बस पण मी तुझ्या पाठीवर बसत नाही मी तुझ्या बरोबर येत नाही अशा प्रकारची जगातली असणारी रीत सीता माता त्या ठिकाणी हनुमंताला सांगू लागलेले अशा प्रकारे नाथ महाराज रामकथा सांगतात प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की जय मज भेटावया श्री रघुपती नजरी शक्ती तुझे मारुती तुझी देखोली अचल स्थिती मज निश्चिती मानले सगळ्याच्या चरणी साष्टांग दंडवत कथेचं अनुसंधान हनुमानजीचं उड्डाण लंकेमध्ये गेलेलं भेट झालेली आणि त्या ठिकाणी दोघांचा संवाद चालू आहे सीतेला शंका आली अरे ज्या वेळेला आम्ही वनवासावर निघालो त्यावेळेला हनुमंत नव्हता पण ज्या वेळेला तर्क वितर्क करू लागली सीता त्यावेळेला निशंक सांगितलं सीते माझ्या पाठीवर बस ही माझ्या रामाची ताकद आहे माझ्या शेपटाची ताकद आहे कसल्या प्रकारे विचार करू नको शंका कुशंका माता सीतेला उत्पन्न झालेली आहे एक रामावा चोलीजार परपुरुषार हरे त्याची पतिव्रतेशी दुपन वेद पुरुष पुराण संमत त्या ठिकाणी सांगू लागली माता सीता महान पतिव्रता माझे पती अरे सोडून या ठिकाणी हनुमंता मी कुणाच्या दुसऱ्याच्या पाठीवर बसत नाही कारण मी महान पतिव्रता आणि महान पतिव्रतेचे लक्षणच तसे तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता जी माता नवऱ्याच आज्ञेत राहते त्या तुकोबा रायाच्या पत्नीनं विठ्ठा म्हणून शिव्या दिल्या फळ मोडाला दगड उचलला पण
अधिकार तेवढा होता, आताच्या विचारू नका. असा महान पतिव्रता एक माता सीता त्या साधू रत्न दासत्व निकट दासत्व करणाऱ्या हनुमंताशी बोलू लागलेली आहे. सडोली राम उत्तम पुरुष नरवानरी गात्रे स्पर्श तो पतिव्रत्य महादोष हा इतिहास हरिहरा. अरे कोणती पुराण सांगत नाही गरजू होती महान पतिव्रता. तू तर वानर आहेस हनुमंता, वानराच्या वेशामध्ये आलेला आहेस. महान पतिव्रतेचं लक्षण आहे. अरे दुसऱ्याच्या पाठीवर बसणं हे महादोष आहे. हरिहरा महादेव अरे सगळ्याला माहित आहे, म्हणून हनुमंता मी तुझ्या पाठीवर कशी बसू असं त्या ठिकाणी शंका कुशंका माता सीतेच्या मनामध्ये चुकचुकली गेली. अंगोंगी प्रवेशुन करिता गुरुपत्नी रक्षण त्याची विदुषी दूषण झाला संपूर्ण प्रायचित्ती. अरे या ठिकाणी सांगू लागले नाथ बाबा, अरे गुरुपत्नी आणि त्या चंद्र अंगी प्रवेशुन करिता गुरुपत्नी रक्षण त्याची विधून संपूर्ण प्राय. चंद्राच्या वेळेला त्या गुरुपत्नीच्या वळी समजली नाही माता हो. अरे त्या ठिकाणी त्या चंद्राचं शिक्षण झालं आणि जात असताना या ठिकाणी गुरुपत्नीशी चंद्र रद्द झाला, म्हणून त्याला डागे चंद्राला डागे सीता उदाहरण देऊन बोलू लागलेली आहे. तैशाची माझा खांदी वाहता दोषी होशील हनुमंता मी तव नयगा सर्वथा दोहीचे माता महादोष. अरे हनुमंता ऐक, मी जर तुझ्या पाठीवर बसले, अरे तुझ्या पाठीवर बसून तू म्हणतोस रामाची भेट करून दाखविली सगळं सत्य सगळं खरं आहे, आणि मी जर हनुमंता तुझ्या पाठीवर बसले माझाही दोष आहे, मलाही कलंक लागल आणि हनुमंता तुलाही डाग लागल. या ठिकाणी दोघांना डाग लागल्या जाईल, दोघांचंही नाम बदनाम होईल. माता सीता हनुमंताशी बोलू लागली. पुरुष अनुसरण एकाकी गमन करिता दोघांशी दूषण सत्य जाण हनुमंता. पुरुष या ठिकाणी हनुमंता, अरे मी जर या ठिकाणी